present here. Hi, I am Tanvi Mood and my friend Anaga Deshmukh. तो महफिल में वो बात न रहेगी, 100 चांद भी आ जाए तो महफिल में वो बात न रहेगी। आपके आने से ही हमारी महफिल की रौनक बढ़ेगी, हमारी महफिल की रौनक बढ़ेगी। स्वागतम स्वागतम सुस्वागतम। शिक्षक आम्हाला आमच्या ध्येय गाठण्यास मदत करतात। ते आम्हाला जीवनाची भूमिका बजावण्यासाठी तयार करतात। ते आपल्या कठीण परिस्थितीवर मात करण्यास मदत करतात। मी अशा महान आत्मांना ऋणी आहे। अपूर्णाला पूर्ण करणारा, शब्दांनी ज्ञान वाढविणारा, जगातून जीवन घडवणारा, तत्वातील मूल्य फुलविणारा, ज्ञानरूपी गुरूंना माझे सचक प्रणाम, सचक प्रणाम। पाहुण्यांच्या आगमनाने हर्ष झाला मनमंदिरात, करी तो प्रेम भावे आपले स्वागत हे विद्या मंदिरात, स्वागत हे विद्या मंदिरात। आपल्याला आजच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले माननीय श्री कळमकर सर यांच्या स्वागतासाठी मी संकेत पोहरे यांना आमंत्रित करते। स्वतःचे जीवन सुगंधित करणारे व विद्यार्थ्यांचे जीवन सुगंधित करणारे असे हे विलक्षण प्रतिनिधीचे धनी विद्यार्थी व विद्यार्थिनी घेऊन येत आहोत टायटल सॉन्ग। आम्हाला शिक्षित करण्यासाठी आपण केलेली सर्व कठोर परिश्रमाबद्दल आम्ही आपले आभारी आहोत। म्हणून ते आभार व्यक्त करण्यासाठी आम्ही हा छोटासा कार्यक्रम आयोजित केला आहे। मित्रांनो, आम्ही पुन्हा एकदा आपण सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करते। चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करू। अवसर बढ़ाने वाला है, आज यहाँ नूर बरसने वाला है। एक बार जोरदार तालियां बजा दीजिए, क्योंकि कार्यक्रम अब शुरू होने वाला है, शुरू होने वाला है। आपल्या अथक प्रयत्नांनी स्वतःचे जीवन सुगंधित करणारे व विद्यार्थ्यांचे जीवन सुगंधित करणारे असे हे विलक्षण प्रतिनिधीचे धनी म्हणजे नवयुग शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री कळमकर सर यांना मी मंचावर आमंत्रित करते व त्यांच्या स्वागतासाठी मी हार्दिक राठी, संकेत पोहरे, यश पाटणकर, चारुता रानोटकर, तन्वी यावलकर व नंदिनी टाकरखे यांना मी आमंत्रित करते। ये तो सच है कि भगवान है, मगर फिर भी अनजाने हैं। धरती पे रूप माँ बाप था, उस विधाता जन्मदार ताने पर बैठ के जिनके देखा जा धरती के रूप माँ। आपण माझा या ठिकाणी सन्मान केला, त्याचा मी स्वीकार करतो आहे। त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो। तुम्ही या ठिकाणी मला तिथून घेऊन आले, मला शाल श्रीफळ दिलं, इतका तर आम्ही नवोदय झालो असतानाही माझा सन्मान झाला नाही, तितका तुम्ही केला, धन्यवाद। दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्हाला आता पुढच्या जीवनाला सामोरं जायचं आहे। हे कार्यक्रम तर येणार आहे, जाणार आहे, पण हे कार्यक्रम जे असतात ते आपल्या भविष्याला चालना देणारे, चेतना देणारे, आणि यामधून आपण काहीतरी शिकलो पाहिजे। पण आम्हाला असं वाटतं का ज्यांच्याकरता आम्ही कार्यक्रम करतो, कार्यक्रम घेतो, ते
ते सिरियसली किती विद्यार्थी भाग घेतात, किती हजर राहतात, आणि म्हणून तुम्हाला चांगलं मार्गदर्शन व्हावं. रविवारला जो कार्यक्रम आपण ठेवला, म्युझिकल मोटिवेशन फॉर स्टुडंट, ते लोक 23 लोक नागपूरहून आले, इथे आपल्याकरिता आले, पण प्रत्यक्षामध्ये मुलं किती हजर होते? म्हणजे पहिल्या दिवसापेक्षाही मुलं कमी आहे. आणि तो कार्यक्रम इतका प्रेरणादायी होता. त्यांनी ज्या टिप्स तुम्हाला दिल्या की विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे, विद्यार्थ्यांनी आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास कसा करावा की जेणेकरून आपलं जे जीवनाचं जे ध्येय आहे ते ध्येय आपल्याला गाठता येईल आणि जीवनामध्ये एक चांगला माणूस आपण बनवू, ते आपण लक्षात ठेवायला पाहिजे. त्याप्रमाणे आपण आपल्या जीवनाचं नियोजन करायला पाहिजे. आता विद्यार्थी हा कालच्या विद्यार्थ्यासारखा नाही आहे. आम्ही जे काल विद्यार्थी होतो त्यावेळेला कोणतीही प्रसार माध्यमे नव्हते किंवा साधन उपलब्ध नव्हते. कालच्या याच्यामध्ये तुम्हीच सांगितलं आहे की 1 वर्षाचा मुलगा जरी झाला की त्याला मोबाईल पाहिजे, आणि मोबाईल त्याला दिला तर तो शांत बसतो आणि त्याची आई आपली काम करते. म्हणजे आता 4-5 वर्षाच्या मुलांनाही कळायला लागला आहे आपण आपले जे इव्हेंट आहे, उपक्रम आहे, ते कसे केले पाहिजे, काय केलं पाहिजे. आता तुम्ही तर मोठे झाले आहात आणि म्हणून या संमेलनामधून काही घ्या. आणि आम्ही नेहमी तुम्हाला म्हणत असतो की चुकलं तरी चालेल, पण सगळ्यांनी, बहुसंख्य विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभागी व्हा, आपला सहभाग नोंदवा. कारण यामधून तुमच्यामध्ये एक धारिष्ठ निर्माण होतं, एक आत्मविश्वास निर्माण होतो. आणि म्हणून विद्यार्थ्यांनो, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना तुम्ही सहभाग घ्या. कारण हे तुमच्यासाठी आहे, आमच्यासाठी नाही आहे. आणि आम्हाला तुमचा विकास झाला पाहिजे आणि आमचा विद्यार्थी हा पुढे आम्हाला कुठेतरी चांगल्या हुद्द्यावर दिसला पाहिजे, त्याचाच आनंद आम्हाला आहे. आणि तीच खरी तुमची आम्हाला गुरुदक्षिणा आहे. आणि मी तुम्हाला तुमच्या कार्यक्रमाला, तुमच्या जीवनाला शुभेच्छा देतो. आणि नववर्ष आता जे येणार आहे 15 दिवसानंतर, त्या नववर्षाच्या सुद्धा शुभेच्छा देतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो. पुनश्च तुम्हाला धन्यवाद देतो. Thank you, sir, for giving such wonderful speech. तसेच नवयुग शिक्षण संस्थेचे सचिव माननीय श्री नेरकर सर इथे काही कारणास्तव येऊ शकले नाही, तर आम्ही सर्व त्यांचे मनापासून स्वागत करतो. आमच्या शाळेला उंच भरारी देणाऱ्या व सगळ्यांना नेहमी हसविणाऱ्या व काम आल्यास रागविणाऱ्या आमच्या लाडक्या व सर्वांच्या लाडक्या अशा आमच्या डॉक्टर मीना बंदे आदर्श इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका माननीय सौ चिमोटे मॅम यांना मी मंचावर आमंत्रित करते व त्यांच्या स्वागतासाठी मी माझे सर्व मित्रमंडळीला
सर्व 10वीच्या विद्यार्थ्यांनी माझ्या सोबत जो सहवास त्यांचा लाभलेला आहे, हे माझे लाडके विद्यार्थी माझ्यासोबत ते जेव्हा 5व्या वर्गात होते तेव्हापासून आहे. आणि तुम्हा सर्वांना सांगू इच्छिते, ही बॅच माझी खरोखरच खूप खूप लाडकी बॅच आहे. कारण यांना मी 5व्या 6व्या वर्गामध्ये इंग्रजी हा विषय शिकवलेला आहे. माझ्या सर्व लाडक्या विद्यार्थ्यांचे मी खूप खूप धन्यवाद देते. पण माझ्या सर्वच विद्यार्थी मित्रांना मी सांगू इच्छिते, विद्यार्थी जीवन जगत असताना शिस्त कायम जवळ ठेवा आणि त्याचबरोबर वेळेचं महत्त्वसुद्धा पाळा. अगदी 2 महिनेसुद्धा तुमच्या हातात नाही आहे, त्यामुळं कसून अभ्यास करा. आमच्या सर्व शिक्षक लोकांच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी नक्कीच असणार आहे. आणि सर्वच कमीत कमी माझ्या 67 विद्यार्थ्यांपैकी कमीत कमी 30 विद्यार्थी 95च्या वर घेणारच आहे, अशी मी सर्वांना शाश्वती देते. आणि जे विद्यार्थी अधिक अभ्यास करायचा आहे आणि अधिक अभ्यास करून 80च्या खाली माझा एकही विद्यार्थी राहणार नाही, या माझा हा शब्द मोडकळीच निघणार नाही, यासाठी माझ्या सर्व विद्यार्थ्यांनी खूप काटेकोर मेहनत घ्यायची आहे. येत्या 18 तारखेपासून परीक्षा होणारच आहेत, पण त्याहीमध्ये शिस्त, काटेकोर, वेळेचं बंधन या सर्व गोष्टी पाळून आपला सर्वांना अभ्यासाला लागायचं आहे. हसायचं, खेळायचं, पण आपला जो मतलब आहे महत्त्वाचा अभ्यास करण्याचा ते कधीच विसरायचं नाही. माणसाचं सर्वांगीण जीवन हे सर्व गुणसंपन्न असायला पाहिजे, त्याला सर्वच गोष्टी प्राप्त करता आल्या पाहिजे. आणि आता कॉम्पिटिटिव्हचे युग आहे, या कॉम्पिटिटिव्हच्या युगामध्ये आपण स्वतः कुठेही मागे पडणार नाही, याची शाश्वती स्वतःला द्यायची आहे आणि खूप खूप अभ्यासाला लागायचं आहे. गॅदरिंग संपलं की सर्वच अभ्यासाला लागा. आणि जे छोटे छोटे मंडळी आहे यांनी सुद्धा आपला वेळेचं नियोजन करायचं आहे आणि अभ्यासाला लागायचं आहे. माझ्या सर्वच लाडक्या अगदी आदर्श परिवाराच्या, NTR परिवाराच्या सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींना माझे शुभाशीर्वाद आणि शब्द द्या की आपण सर्वांनी अभ्यासाला लागायचं आहे. ओके, ठीक आहे, धन्यवाद. आदर्श मराठी स्कूलचे मुख्याध्यापक माननीय श्री मिरकुटे सर काही कारणास्तव उपस्थित राहू शकले नाही, तरी आम्ही सर्व 10वीचे विद्यार्थी त्यांचे मनापासून स्वागत करतो. आपल्या शाळेच्या स्वर सम्राटीने आपल्या मधुर आवाजाने सगळ्यांचे मन जिंकून घेणाऱ्या व आम्हाला सोप्या पद्धतीने इतिहासातल्या घडामोडी समजून देणाऱ्या अशा आमच्या डॉक्टर मीना बंदे आदर्श इंग्लिश स्कूलच्या सुपरवायझर माननीय सौ साठे मॅम यांना मी मंचकावर आमंत्रित करते व त्यांच्या स्वागतासाठी मी कर्णवी कडू, प्रशिका वाघ, भूमिका तुमुने, सर्वज्ञ शेळके, उत्कर्ष बगाडे व सानिध्य अलोने यांना मी आमंत्रित करते. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू व्हेरी मच 10th स्टँडर्ड. खूप खूप आभार मानते या तुमच्या सुंदरशा आमच्या स्वागताबद्दल. जब ये 10th स्टैंडर्ड
6th स्टैंडर्ड में थे तब से मैं यहाँ पे जॉब कर रही हूँ। एंड फ्रॉम दैट टाइम आई एम टीचिंग देम हिस्ट्री सब्जेक्ट एंड पॉलिटिकल साइंस। मेरा इनको यही कहना है कि हमारी जो सही बातें हैं उनको हमेशा आगे रखना और कभी भी अपने पेरेंट्स का और अपने टीचर्स का सिर झुकने नहीं देना है हमें, और हमें आगे बढ़ते जाना है। मेरी आपको विशेष है कि आप बहुत बड़ा गगन छुए आगे जाए। एंड बेस्ट विशेष फॉर योर एग्जामिनेशन। थैंक यू वेरी मच। हम हैं इस पल यहाँ, जाने हो कल कहाँ, हम मिले ना मिले, हम रहे ना रहे, रहेगी सदा यहाँ प्यार ये ज़मीन आसमां, हम इस पल यहाँ, जाने हो 10th स्टैंडर्ड। आप अभी इस साल यहाँ पे हो, कल पता नहीं कौन किस फील्ड में जाएगा, किस फैकल्टी में जाएगा, लेकिन जब भी आप पीछे मुड़ के देखोगे हम हमेशा आपके साथ है, ये स्कूल हमेशा आपके साथ है। थैंक यू वन्स अगेन। संस्कारांचा तडा व गोडपणाचा झरा असलेल्या लहानपणापासून आम्हाला आमचा हात पकडून आम्हाला लिहायला शिकवणाऱ्या व आमच्या प्रत्येक क्वेश्चनचं आम्हाला सोल्युशन देणाऱ्या व 10वी अ च्या क्लास टीचर माननीय सौ मुळे मॅम यांना मी मंचावर आमंत्रित करते व त्यांच्या स्वागतासाठी परी फुले, कृतिका शेळके, प्रिया गेडा, संकेत पोहरे, अंशुल देशमुख व एकलव्य नथिले यांना मी आमंत्रित करते। ऊंचा मंदिर, ऊंची है शान तेरी, चरणों में झुके बादल भी तेरे, पर्वत पे लगे शैया तेरी, तेरी ममता से जो गहरा हो ऐसा तो सागर कोई नहीं, मेरी माँ के बराबर कोई नहीं, मेरी माँ के बराबर कोई नहीं, मेरी माँ के बराबर कोई नहीं। जैसे धारा और नदियाँ, नाम तेरा जब भी है पुकारा, सूरज भी है चंदा भी तेरे जैसा जागर कोई नहीं, मेरी माँ के बराबर कोई नहीं। आज माझ्या या लहान लहान छोट्या छोट्या मुलांनी, माझे मुलंच आहेत बरं का, हे 2nd स्टँडर्डपासून या छोट्या छोट्या मुलांना मी शिकवत आहे। खरंच माझा आज इतका हूर भरून येत आहे की फक्त 2 महिन्यांकरता माझे विद्यार्थी माझ्यासोबत आहेत, परंतु आज त्यांनी जी तयारी केली, जे इतके परिश्रम घेतले आणि अभ्यासात सुद्धा त्याचप्रमाणे परिश्रम घेत आहेत, प्रत्येकच गोष्टीत ते सक्सेस होतात आणि आयुष्यात पुढे होतील, हाच माझा या सगळ्या विद्यार्थ्यांना आशीर्वाद आहे। आणि आज मला हे जे टायटल दिलेलं आहे त्याचा मी स्वीकार करते। धन्यवाद। सही क्या है, गलत क्या है, ये सब पढ़ाते हैं आप। झूठ क्या है और सच क्या है, ये बात समझाते हैं आप। सब समझता है कुछ भी,
राहों को सरल बनाते हैं आप। बुद्धी व सुंदरतेच्या प्रतिनिधी असलेल्या यांच्याबद्दल बोलायचे म्हटले की सूर्याचा प्रकाशच व MBच्या क्लास टीचर व कमी वेळात सर्वांचे मन जिंकून घेणाऱ्या अशा आमच्या लाडक्या व सगळ्यांच्या पवार मॅम यांना मी मंचकावर आमंत्रित करते व त्यांच्या स्वागतासाठी मी हंसिका शेळके, कृतिका शेळके, चारुता रानोटकर, हंसिका शेळके, भूमी वहाने, देवांशी शिरभाते, यश पाटणकर, हार्दिक राठी व ऋतिक भुयार यांना मी आमंत्रित करते. कोई राज नहीं में गहरा था Thank you so much. आइए आज यहाँ खुशियों की बहार, आइए आज यहाँ खुशियों की बहार, समा गया है यहाँ जैसे सारा संसार। बड़ों को प्रणाम और छोटों को प्यार, आप सभी को हमारा प्यार भरा नमस्कार. हॅलो एव्हरीवन, मी संकेत पोहरे आणि मी अंशुल देशमुख सर्वांचे मनापासून अभिवादन करतो. आज इथे आपण गुणगौरव सोहळ्याकरिता एकत्र आलो आहोत. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. जगात सर्व नात्याहून न्यारे असते नाते गुरु आणि शिष्यांचे. जगात सर्व नात्याहून न्यारे असते नाते गुरु आणि शिष्यांचे. नमस्कार करतो अशा गुरूंना जो मार्ग दाखवतो भविष्याचे. वेलकम टीचर, यू आर सो काइंड, यू गिव अस जॉय एंड पीस ऑफ माइंड. बड़े ही अच्छे से इंग्लिश आप पढ़ाते हैं, बड़े ही अच्छे से इंग्लिश आप पढ़ाते हैं. इंग्लिश को कैसे बनाए सरल आप हमें बतलाते हैं. असेच आमचे आदरणीय हांडे सरांना मी मंचावर आमंत्रित करतो आणि त्यांच्या स्वागतासाठी अनघा देशमुख, तन्वी मोहोळ, ओजस्वी वानखडे, एकलव्य नथिले, साहिल नागले आणि आयुष गाडगे यांना आमंत्रित करतो. देखो गाने गाने में लड़की भी बना दिया. लास्ट लाइन सुनी ना आपने? ओके, सो थैंक यू फॉर दैट. कल 2-3 स्टूडेंट्स मुझे मिले थे और उन्होंने बोला था कि सर बोले
कल टाइटल सॉन्ग का प्रोग्राम है और आपको गॉगल पहन के आना है। और जैसे ही ऐसे बोला उन्होंने, वैसे ही समझ गया मैं कि मुझे कौन सा सॉन्ग दे रहे करके। क्योंकि जब मैं कॉलेज में था, यानी कि खुद स्टूडेंट था, तब हम भी ऐसे प्रोग्राम सेलिब्रेट करते थे हमारे बेसिस पे। तो मेरे दोस्त हमेशा यही सॉन्ग देते थे। कौन सा? गोरे गोरे मुखड़े पे, ठीक है। उसके बाद टीचिंग फील्ड में आया तो जो भी बैच ये प्रोग्राम परफॉर्म करती थी तो वो भी यही सॉन्ग देते थे, गोरे गोरे मुखड़े पे। देखो अभी क्या करें, यानी कि शायद दुनिया में मेरे लिए इसके सिवा दूसरा कोई गाना बना ही नहीं है। सिर्फ पिछले साल हम टीचर लोगों ने यही प्रोग्राम परफॉर्म किया था। एट दैट टाइम, ओनली एट दैट टाइम आई गॉट द डिफरेंट सॉन्ग। सो थैंक यू फॉर दैट ऑल द टीचर्स ऑफ द आदर्श इंग्लिश स्कूल। लेकिन जब भी स्टूडेंट ने मुझे ये सॉन्ग दिया है तब यही सॉन्ग मिला है, और हर बार मैंने इस सॉन्ग को एक्सेप्ट किया है, स्वीकार किया है इसका, और इस बार भी इस गाने का मैं स्वीकार करता हूं। और जैसे कि हमें पता है गैदरिंग होता है 5 दिन का, लेकिन वो 5 दिन के पीछे 15 दिन की मेहनत होती है, 20 दिन की मेहनत होती है, वो किसी को नहीं दिखती। बराबर है ना? 15 दिन तक के मुझे पता है आप लोगों ने बहुत कड़ी मेहनत की है, टीचर्स ने भी बहुत मेहनत की है, और इस बीच में हमारे क्लासेस भी नहीं होते थे तो 10th स्टैंडर्ड की स्टूडेंट ने मेरे हाथ की मार भी खाई है। सो आई एम सॉरी फॉर दैट। और ये 15 दिन की मेहनत जो है, बहुत दुख होता है, बहुत दर्द होता है, लेकिन जब यही प्रोग्राम हम यहाँ पे स्टेज पे रियलिटी में परफॉर्म करते हैं तो वो पूरा दुख दर्द जो है ना हम भूल जाते हैं। सही बात है ना? 10th स्टैंडर्ड सही या गलत? आज अच्छा लग रहा है ना आप लोगों को? सब दुख भूल गए, दर्द भूल गए? सो वेरी गुड, एंजॉय द प्रोग्राम। थँक यू सो मच। माझा मराठी, अभिमान माझा मराठी, स्वाभिमान माझा मराठी. वाट्यास आलेलं काम करणं हीच तर प्रत्येकाची रीत आहे. वाट्यास आलेलं काम करणं हीच तर प्रत्येकाची रीत आहे. पण तेच काम जीव ओतून करणं हेच तर खरं जीवन संगीत आहे. हेच तर खरं जीवन संगीत आहे. अशाच आम्हाला माय मराठी सोबत उत्तम प्रकारे जोडणाऱ्या आमच्या आदरणीय कुबडे मॅडम यांना मी मंचावर आमंत्रित करतो व त्यांच्या स्वागतासाठी भूमिका टुमोने, नंदिनी सोनारे, प्राची फुले, सर्वज्ञ शेळके, ओम बरोकर, सानिध्य लोणे यांना आमंत्रित करतो. चांगला स्वभाव हा गणितातल्या शून्यासारखा असतो. चांगला स्वभाव हा गणितातल्या शून्यासारखा असतो. शून्य ज्याच्यासोबत असतो त्याची किंमत नेहमीच जास्त असते. असेच आम्हाला गणित हा अवघड विषय सोपे करून शिकवणारे आमचे आदरणीय टोंगसे सरांना मी या मंचावर आमंत्रित करतो आणि त्यांच्या स्वागतासाठी मनस्वी चालसे, उन्नती भुयार, स्वामी नवरंग, वेदांत धर्मेंद्र, यशोदीप पेंडे आणि अरमान नरहरे यांना आमंत्रित करतो.
दीवानो मुझे पहचानो जरा पहचानो मैं हूँ ढाल। जानकारियाँ समझा कर बताती है हमें, प्रकृति की रोचक जानकारियाँ समझा कर बताती है हमें। अकर्ते मैडम भूगोल और विज्ञान पढ़ाती है हमें। मी आदरणीय अकर्ते मॅडमला मंचावर आमंत्रित करतो व त्यांच्या स्वागतासाठी नंदिनी टाकरखेडे, पौर्णिमा पाटील, रोशनी फुले, ऋतिक भुयार, देवांशी शिरभाते आणि हार्दिक राठी यांना आमंत्रित करतो। तेरी परवाह करता हूँ, तुझे सब है पता ना, तुझे सब है। घर लौट के भी आना भेजना इतना दूर तुझको, याद भी तुझको आना पाऊंगा। क्या इतना बुरा हूँ मैं मानो, क्या इतना बुरा मेरी निसर्गाला रंग हवा असतो, फुलाला सुंदर सुगंध हवा असतो आणि शिक्षण घेताना चांगला गुरु हवा असतो। असेच आमच्या आदरणीय गौरखेडे मॅडम यांना मी मंचावर आमंत्रित करतो आणि त्यांच्या स्वागतासाठी तन्वी मोहोळ, ओजस्वी वानकडे, अनघा देशमुख, अर्णव लिखितकर, सानिध्य अलोने आणि ओम वरोकर यांना आमंत्रित करतो। शिक्षक एक मोमबत्ती के जैसे होते हैं जो खुद जलकर दूसरों को प्रकाश देते हैं। अशाच आम्हाला शिक्षणाचा प्रकाश देणाऱ्या शिवानी देशमुख मॅडम यांना आमंत्रित करतो व त्यांच्या स्वागतासाठी भूमिका देवते चारुता रानोटकर, हंसिका शेळके, फैज पठाण, साहिल निमजे आणि साहिल नागले यांना आमंत्रित करतो।
खेल जरूरी है बतलाते, खेल में होती है कभी हार पर तुम करना उसको स्वीकार असे सांगणारे आमचे आदरणीय कडू सरांना मी मंचावर आमंत्रित करतो आणि त्यांच्या स्वागतासाठी तन्वी यावलकर, अनघा देशमुख, तन्वी मोहोळ, ऋती भुयार आणि हार्दिक राठी यांना आमंत्रित करतो. हम विद्यार्थियों के लिए आप शिक्षक ही भगवान है, आप शिक्षक ही भगवान है. I would like to call here my friends Eklavya Nathile and Devanshu Shirvate for further anchoring. थैंक्स अंशुल. गुजरता हुआ वक्त गुजर जाएगा, अगर कुछ पास रह जाएगा जो बरसों बाद भी याद रह जाएगा तो वो होगा इस हसीन दिन का कोई रोशन सा लम्हा. गुड आफ्टरनून एव्हरीवन. माय सेल्फ देवांशी शिरभाते अँड माय सेल्फ एकलव्य नथिले. मित्रांनो, आम्ही आपल्या या सर्वांचं या कार्यक्रमात पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. चला तर कार्यक्रमाला पुढे नेऊया. धर्मज्ञो धर्मकर्ता च सदा धर्मपरायणः तद्विद्य सर्वशास्त्रार्थः अशको गुरुः उच्यते. अर्थात धर्म को जानने वाले, धर्म मुताबिक आचरण करने वाले, धर्मपरायण और सब शास्त्रों में से तत्वों का आदेश करने वाले गुरु कहे जाते हैं. खेल बन गए आंकड़े, उत्तर बने सवाल, फंडे वंडरफुल दिए जिसने किया कमाल. मैथ्स हुआ आसान, यू जैसे हो एंजॉय. ऐसे टीचर मैथ्स के किस्मत से मिल पाए. आपल्या हास्य स्वभावांनी सर्वांचे मन रमवणारे, आकड्यावर प्रभुत्व असणारे असे आमचे माननीय श्री परकुंडे सर यांना आम्ही मंचावर आमंत्रित करतो व त्यांच्या स्वागतासाठी साची तायडे, श्रद्धा काळगोड, साक्षी ठाकूर, ओम वरोकर, सानिध्य अलोने व सर्वज्ञ शेळके यांना आमंत्रित करतो. सर सोबत असंच घडतं माझ्यासोबत नेहमी. माईकमध्ये बोलायला गेलो, माईक बंद. असो, ज्या विद्यार्थ्यांनी माझा सत्कार केला आहे, ॲक्च्युली ते 10चे विद्यार्थी आहे आणि म्हणजे त्यांच्याशी माझा संपर्क जास्त येत नाही, तरी त्यांनी दिलेलं जे टायटल आहे मला खूप आवडलं. मला 2 शब्द म्हणायचे आहे या 10च्या विद्यार्थ्यांच्या भविष्याबद्दल, की विद्यार्थ्यांनो, तुमच्या जीवनाचा 9चा टेबल झाला पाहिजे, 8चा नको. पार्ट दोन्ही करायचे आहे,
कारण की 8चा टेबल जर आपण म्हणायला गेलो तर 8 2 जा 16, 6 + 1 झाले 7, 8 3 जा 24, 2 + 4 किती झाले 6, ठीक आहे. 8 4 जा 32, 3 + 2 किती झाले 5. म्हणजे 8चा टेबल जर तुम्ही म्हणाल तर प्रत्येक आकड्यामध्ये सममध्ये तो कमी कमी होत जातो. पण याच्या उलट जर तुम्ही 9चा टेबल म्हणाल तर 9 2 जा 18, बरोबर आहे, 9 2 जा 27. प्रत्येक वेळेस त्या डिजिटची सम कराल तर ती सम वाढत जाते. तर तुमच्या जीवनाचा 9चा टेबल करा विद्यार्थ्यांनो, हेच माझा तुम्हाला सल्ला आहे. आणि बी कॉन्फिडंट, कारण की माझा कॉन्फिडन्स कमी आहे म्हणून सांगितलं की कॉन्फिडंट राहा आणि कॉन्फिडंटने पेपर सोडवायला जा. माझ्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आहे. थँक्यू व्हेरी मच. भंडार केला आम्हाला भविष्यासाठी तयार. आम्ही आभारी आहोत गुरूंचे, जिथे त्यांनी इथे उभे राहण्यास घडवला आज. आमच्यासाठी तुम्ही ईश्वराची देण आहात. हृदयाच्या कोणात जपलेलं लेणं आहात. अशा आमच्या सदा मुखावर आनंद विराजमान करणाऱ्या मिडल स्कूल इंचार्ज असलेल्या माननीय चौधरी मॅम यांना मी मंचावर आमंत्रित करतो व यांच्या स्वागत करण्यासाठी प्राची फुले, परी फुले, भूमिका देवते, साहिल निमजे, फैज सय्यद, आयुष गाडगे यांना आमंत्रित करतो. खुशनुमा हो जाएगा माहौल यहाँ का. एक बार आप ताली तो बजा दीजिए, ताली तो बजा दीजिए. शांति का पढ़ाया पाठ, अज्ञान का मिटाया अंधकार. गुरु ने सिखाया हमें नफरत पर विजय है प्यार, नफरत पर विजय है प्यार. आपल्या शांततेतून भावना व्यक्त करणाऱ्या अशा आपल्या सर्वांचे प्रिय माननीय आचार्य मॅम यांना आम्ही मंचावर आमंत्रित करतो व त्यांच्या स्वागतासाठी प्रिया गेदा, प्रियंका गुर्जर, मनस्वी चालसे, ऋतिक भुयार, रुद्र गुल्हाने, अंशुल देशमुख यांना आमंत्रित करतो. अक्षर अक्षर हमें सिखाते हैं, शब्द शब्द का अर्थ बताते हैं. कभी प्यार से कभी डांट के जीवन जीना हमें सिखाते हैं, जीवन जीना हमें सिखाता है. कर्म हीच पूजा या सुवचनेवर चालणाऱ्या प्रायमरी स्कूल इंचार्ज असलेल्या आपल्या लाडक्या माननीय श्री अपर्णा देशमुख यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करतो. त्यांच्या स्वागतासाठी नंदिनी टाकरखेडे, पौर्णिमा पाटील, मिताली गायकी, अरमान नरहरे, अर्णव लिखितकर, संकेत पोहरे यांना आमंत्रित करतो.
आनंदाच्या पाकळ्या जपणाऱ्या अशा आपल्या कोमलमणी माननीय सौ फुले मॅम यांना आम्ही मंचावर आमंत्रित करतो व यांचे स्वागत करण्याकरिता चारुता रानोटकर, हंसिका शेळके, भूमी वहाने, नैतिक उपासे, वेदांत धरणेधर व साहिल नागले यांना आमंत्रित करतो. honor and best of luck for your upcoming board exam and your bright future. गुरु विना ज्ञान नाही, गुरुच्या ज्ञानाला अंत नाही. गुरुने जिथे दिलं ज्ञान तेच खरंच तीर्थस्थान, तेच खरंच तीर्थस्थान. विद्यार्थी जीवनाला प्रगतीचा गंध देणाऱ्या व चेहऱ्यावर नेहमी सुमधुर हास्य असणाऱ्या आपल्या लाडक्या माननीय सौ रडके मॅडम यांना व्यासपीठावर आमंत्रित करतो व यांच्या स्वागताकरिता श्रद्धा काळभोर, साक्षी ठाकूर, प्राची फुले, ओम बरोबर, सानिध्य अलोने, सर्वज्ञ शेळके यांना आमंत्रित करतो. शुभेच्छा देते. धन्यवाद. आप बंद हो जाते हैं जब सारे दरवाजे, नए रास्ते दिखलाते हैं आप. सिर्फ किताबी ज्ञान नहीं, जीवन जीना भी सिखाते हैं आप, जीवन जीना भी सिखाते हैं आप. सदा पुस्तकांच्या सहवासात राहणाऱ्या मुलांना पुस्तक तुमचे मित्र हे कळवून देणाऱ्या अशा आपल्या शाळेच्या ग्रंथपाल असलेल्या माननीय सौ गीत मॅडम यांना मी मंचावर आमंत्रित करतो व त्यांच्या स्वागतासाठी कृतिका शेळके, प्रशिका वाघ, परी फुले, यश पाटणकर, संकेत पोहरे, हार्दिक राठी यांना आमंत्रित करतो. मोळ वेगळे वळण म्हणजे शाळा. मौज मस्तीचे वेगळे थाट म्हणजे शाळा. I would like to call here my classmates for further encouraging. Thank you. जल जाता है वो दिए की तरह,
कई जीवन रोशन कर जाता है। इसी तरह से हर गुरु अपना फर्ज निभाता है। हेलो, माय सेल्फ भूमि रविंद्र वहाने। गुड आफ्टरनून, माय नेम इज नंदिनी नागरकर. Hey, I am Hansika Shetty. Welcome back my friends to the program that is quite interesting. We are so glad you could attend. So sit calmly, sit funny. काळ्या फळ्यावर पांढऱ्या खडूची अक्षरे उमटवत हजारांच्या आयुष्यात रंग भरणाऱ्या अशा आमच्या लाडक्या देशमुख मॅम यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करते व त्यांच्या स्वागताकरिता मी माझ्या मित्रांना आमंत्रित करत आहे. संकेत पोहरे, अंशुल देशमुख, भूमिका देवते, तन्वी यावलकर, ओम वरकर, चारुता रानोटकर. गुरु ने दी शिक्षा जहाँ, उठो शिष्टाचार की मूरत वहाँ. मी फॅशनमध्ये लावलेल्या व प्रेमळ स्वभावाचे आमचे प्रिय व त्यांच्याप्रमाणेच त्यांचे स्नेहल वानखडे मॅडम यांना मी मंचावर आमंत्रित करते व त्यांच्या स्वागताकरिता माझे प्रिय मित्र यश पाटणकर, ओजस्वी वानखडे, ऋतिक मेयर, तन्वी यावलकर, देवांशू शिरभाते, पौर्णिमा पाटील यांना बोलावते. मेहनत की राह पर चलना सिखाते हैं, जुनून की आग पर चलना सिखाते हैं, जिनको कितना सताने कभी नहीं रुकते, वो ही हमें बच्चे के में सफल इंसान ढूंढते. अपनी कदरदानी को इस तरह ना छिपाइए. अगर प्रस्तुति पसंद आई हो तो तालियां बजाइए, तालियां बजाइए. आप बच्चों को पढ़ाते हो, आप बच्चों को समझाते हो. हम बच्चों का भविष्य आप ही बनाते हो. ऐसे बच्चों में और अपने मिजाज में रहने वाले हमारे प्रिय देवघरे मैडम का स्वागत करने के लिए हम आमंत्रित करते हैं अनुष्का बिजवे, अरमान नवरे, वेदांत दंडेकर, पौर्णिमा पाटील, यशोदीप केंडे, अनुष्का बिजवे. तेरी सूरत भी है चांदी सा टकता तेरी चांद बालियां तेरी चांद बालियां गालियां सोचने का मौका ना दिया तेरे पीछे हो लिया. सूट पटियाला तेरा
लगती अमृत सारिया दिल कमजोर है मेरा मुक जाने नखरे तेरे मेरा इश्क नहीं मुकना पक्का है प्रॉमिस जटेला लड़े नैनों के पीछे तो दूर से मुझको खींचे लड़े नैनों के पीछे सोबत या आपुलकीची नजर कौतुकाची थाप सदैव मदतीचा हात असे आमचे गुरुजन वर्ग खास गुरुजन वर्ग खास ऊपर से वो होते कठोर ध्यान रहता कक्षा में चारों ओर कोशिश पूरी रहती है टीचर्स की बच्चा उनका ना रहे कमजोर बच्चा ना उनका रहे कमजोर। ऐसे हमारे कोड़े मैडम को आमंत्रित करते हैं और उनके स्वागत के लिए भूमि बहाने मिताली गायकी अर्णव लिखितकर अनिकेत बुवाडे अर्णवी कडू अंशुल देशमुख। पृथ्वी म्हणते आकाश म्हणते फक्त एकच गाणे गुरु तुम्हीच आहात ती साक्षात शक्ती ज्यामुळे उजळले हे जगणे। ज्ञानाचा प्रकाश देणे दिवा अखंड जळतो जीवनाचा खरा अर्थ शिक्षणामुळेच कळतो। अशा आमच्या प्रिय दंडाळे मॅडमचे स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करते श्रावणी नवरंग साहिल निमजे नंदिनी सोनारे आयुष्मान कर वेदिका वानखडे अरमान नरहरे। नजरों से नजरों को चुराए कैसी है तेरी जो तू पलकों को झुकाए रंग जो पोशीदा है उसको निहारे तू और जो गरीबा है उसको ताने तू। ना पैसा लगता है ना खर्च। शिकवून आम्हाला सर्व शब्दांचा अर्थ सांगितला कधी मायेने तर कधी रागाने। अशा आमच्या प्रिय विद्यारामन मॅडम यांना आमंत्रित करते व त्यांचे स्वागत करण्याकरिता श्रद्धा काळभोर साई नागले रुद्र मुलाने ऋतिक भुयार साक्षी ठाकूर रवी मोहोळ। Guidance, friendship, discipline and love, everything in one person
And that person is you, my dear Maske ma'am. I invite नंदिनी टाकरखेडे, अंशुल देशमुख, तन्वी मोहोड, आयुष गाडगे, ओजस्वी मानखडे, संकेत कोरे. It is really pleasure for me that I just won your heart. Thanks and very best wishes for your upcoming exam. कानों में खनकती है खूबसूरत तालियां, मजा तब आता है जब महफिल में बजती है जोरदार तालियां, जोरदार तालियां. सतत हसतमुखी असणाऱ्या शांत स्वभावाच्या प्रत्येकाला प्रत्येक वेळी निसंकोचपणे मदत करणाऱ्या आमच्या लाडक्या व प्रिय गंगारे मॅडम यांना मंचावर आमंत्रित करते व त्यांच्या स्वागतासाठी अनघा देशमुख, सर्वज्ञ शेडके, पूर्णिमा पाटील, उत्कर्ष बगाडे, अनुष्का विजय व साहिल लिमजे. जेव्हा जेव्हा आम्हाला कागदपत्राची गरज पडल्यास आणि वेळोवेळी मदत करणारे असे आमचे ज्येष्ठ पाटील सर यांचे स्वागत करण्याकरिता मी आमंत्रित करते. अरमान नरहरे, शुक्र बुल्लाने, अंशुल देशमुख, हार्दिक राठी, तन्वी यावलकर, to call देवांशी शिरभाते and अनघा देशमुख for further anchoring. उजळलेला मंच आहे तेज जैसे पौर्णिमेचे, त्या मनालाही कळले भाव माझ्या, या मनाचे गोड मानूनी घ्या रसिक हो, शब्द माझे स्वागताचे, शब्द माझे स्वागताचे. आपले पहिले शिक्षण हे घरीच होते. आपले पहिले शिक्षण म्हणजे आई वडील, पण त्यानंतर आपल्याला घडवणारेच म्हणजे गुरु. विद्यार्थ्यांना घडवणारा संस्कारांचा घडा, किती उपकार मानू तुमचे, कळत नाही मला, कळत नाही मला. आपल्या आदर्श इंग्लिश कॉन्व्हेंटच्या टीचर्स स्टाफला मी मंचावर आमंत्रित करतो व त्यांच्या फडके मॅम, पांडे मॅम, दुमटकर मॅम, गावंडे मॅम या सगळ्यांना मी मंचावर आमंत्रित करतो.
असू दे सदा तुमची ज्ञानरूपी छाया. चला सर्व वंदूया सारे श्री गुरुराया गुरुराया. आपल्या आदर्श मराठी प्राथमिक शाळेच्या शिक्षकांना मी मंचावर आमंत्रित करते. तसेच बेलोदे सर, शिरभाते मॅम, नेकुरवाडे मॅम, काळे मॅम, बेलोदे मॅम यांना सगळ्यांना मी मंचावर आमंत्रित करते व त्यांच्या स्वागतासाठी आपल्या सगळ्या मित्रमंडळांना आमंत्रित करते. देव हा माणसाच्या मनात जेवढा असतो त्यापेक्षा जास्त माणसाच्या कर्मात असतो आणि आपल्या चांगल्या कर्मातला देव कोणाला दाखवण्याची गरज नसते, तो सर्वांना दिसत असतो. असेच आपले काम निष्ठेने व इमानदारीने करणारे आमचे लाडके तुषार दादा यांना मी स्टेजवर आमंत्रित करतो व त्यांच्या स्वागतासाठी तन्वी आवळकर, तन्वी मोहोळ, चारुता रानोटकर, अनघा देशमुख, देवांशी शिरभाते, अरमान नरहरे व सानिध्य अलोने यांना आमंत्रित करते. लाडके सुशांत दादा यांना मी स्टेजवर आमंत्रित करते व त्यांच्या स्वागतासाठी अंशुल देशमुख, भूमी वाहने, ओजस्वी वानखडे, उत्कर्ष बगाडे, साहिल नागले, लसुदीप केंडे यांना आमंत्रित करते. अगदी लहानपणापासून तर आमच्यापर्यंत सगळ्यांसोबत प्रेमळपणे व मायेने वावरणाऱ्या आमच्या प्रिय व लाडक्या माधुरीताईंना मी स्टेजवर आमंत्रित करते व त्यांच्या स्वागतासाठी माझ्या सर्व लाडक्या मैत्रिणी व मित्र यांना आमंत्रित करते. and Bhuvi Vahane to join me for next step of the program. कार्यक्रमाचा पुढचा टप्पा म्हणजे केक कटिंग.
छोटंसं रोपटं मोठ्या वृक्षात रूपांतरित होते, तसेच आपली ही शाळा विशाल महाकाय वटवृक्षात रूपांतरित करणारे नवयुग शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष माननीय श्री कळमकर सर यांनी मंचावर यावे अशी विनंती. त्यांचा परिचय देणे म्हणजे सागरातून मोती काढणे. कोणत्या घ्यायचा कोणत्या ठेवायचा हीच मोठी कसरत आहे. सूर्याचा प्रकाश, चंद्राची शीतलता, हृदयात अपार प्रेम, वाणीमध्ये मधुरता, सरिता सम निर्मळ, सागराची विशालता, सर्वांसाठी मनात प्रेम आणि उदारता असणारे आमचे कळमकर सर. कायमचा अंधार होत नाही. सूर्योदय नवीन आशा घेऊन येतोच निराशा. जरी असली आशेचा किरण सोडू नकोस. काहीही झाले तरी चालेल, आडसाला जरा देऊ नकोस. असे सागराच्या आमच्या गुरुमाऊली आदरणीय चिमोटे मॅडम यांनी सुद्धा मंचावर यावे ही नम्र विनंती. तसेच सुगंधित विचारांची अगरबत्ती, संस्काराची खाण असणाऱ्या आमच्या पूजनीय सर्व गुरुजनांना नम्र विनंती करतो की त्यांनी सुद्धा मंचावर याने आणि क्या छोटी सी है जिंदगी, कल मिल जाए तो होगी खुशनसीबी. हम रहे या ना रहे याद आएंगे ये पल. हम रहे या ना रहे कल याद आएंगे ये पल. ये है प्यार के पल. चल आ मेरे संग चल, चल सोचे क्या छोटी सी है जिंदगी. नसीबी हम रहे या ना रहे याद आएंगे ये पल. शाम का चल ओढ़ के आई देखो वो वर्ग 10वीच्या विद्यार्थ्यांनी आज जो इथे गुरु गौरव सोहळा सादर केलेला आहे आणि संपन्न केलेला आहे, त्या प्रित्यर्थ संपूर्ण वर्ग 10वीच्या विद्यार्थ्यांचे मी आदर्श परिवारातर्फे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करते. आणि